मला कैसे दिसून राहिलं. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व मेघा नदीच्या काठावर वसलेल्या तसेच संस्कृतीची देण असलेले शिरसगाव कसबा नगरीत आज आषाढी एकादशी निमित्त संस्कार इंटरनॅशनल स्कूल शिरसगाव कसबा तर्फे वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृती व संस्काराची जोपासना करत आषाढी एकादशीचे औचित्य साधून संस्कार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा निमकर यांनी शाळेतर्फे वारकरी दिंडी व पालखीच्या सोहळ्याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी या शाळेतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सर्व गुणसंपन्न बनविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतातच. संस्कार इंटरनॅशनल स्कूल त्यांच्या शैक्षणिक उच्च प्रतीचा दर्जा कायम ठेवून विविध उपक्रम राबवत असल्याने तेथील विद्यार्थी आवडीने ज्ञान संपादन करून नवलौकिक मिळवतात. वारकरी दिंडी व पालखीचा सोहळा पाहून गावातील नागरिकांना ते पंढरपुरात असल्याचा भास झाला. वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचा टाळ मृदंगाच्या नादामध्ये गावात संपूर्ण भक्तिमय वातावरण तयार झालेले आहे. वारकरी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग व ढोलकी वाजवून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. गावकऱ्यांनी वारकरी दिंडीमधील विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून साक्षात दर्शनाचा लाभ घेतला. सदर सोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी खूप गर्दी केली होती. साक्षात पांडुरंग शिरसगाव कसबा नगरीत अवतरल्याची अनुभूती करून नागरिकांनी साष्टांग नमस्कार केला. या सोहळ्यात शाळेतील बालगोपाल उत्साहाने सहभागी झाल्याने गावात पंढरी अवतरल्याचे दिसून येत होते. पालखीमध्ये भगवे झेंडे घेऊन निघालेल्या पायदळ वारकरी विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, हरिविठ्ठल नामाच्या गजराने परिसर दणाणून सोडला. वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा निमकर व शिक्षक वृंद वर्षा लाडोळे, नम्रता कांडलकर, शुभांगी लाड, दीपाली चोरपकर, माधुरी बेहेरे, समीक्षा गाडगे, आचल सोनार, रेश्मा टाकरखेडे, शेवंती सुने, आरती केदार, हर्षा निमकर, श्रद्धा निमकर तसेच कर्मचारी वृंद छायाताई होले, कल्पना दाभाडे, शंकरराव पायघन व लक्ष्मी सावरकर यांनी मदत केली. जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट.